आम्ही सारे खवय्ये. तुम्ही आलात. हाय, मी शेफ निलेश लिमाय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. सध्या ना आपल्याच्यानं खूप मेहनत होतीये, काबाड कष्ट होत आहेत. बरं, आपण ही मेहनत करतो कशासाठी? ऑफकोर्स आपल्या ब्रेड अँड बटरसाठी, म्हणजे इन शॉर्ट पोटासाठी. या सगळ्या स्ट्रेसमधनं स्ट्रेस बस्टर मिळणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे ना. म्हणून जरा पहुडलो होतो. तुम्ही इथला ॲम्बियन्स बघताय ना, मस्त संध्याकाळ झालेली आहे. छोटे छोटे दिवे लखलखतायत. बाजूला स्विमिंग पूल आहे, बार्बेक्यू पेटलेला आहे. मी आलोय गोरेगावच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये, ग्रँड सरोवर प्रीमियर. आता हॉटेलमध्ये आलोय म्हटलं म्हणजे तुम्हाला मस्त रेसिपीज करून दाखवणं हे आलंच. तसंच इथल्या शेफची सुद्धा मी ओळख करून देणार आहे. आपण जाऊया का आपल्या एपिसोडला सुरुवात करूया? चला. जरा थोडंसं अजून एक छोटीशी नॅप घेऊ का? जाऊन दे, पण तुम्हाला कशाला उगाच लटकट ठेवायचं. चला आपण इथल्या शेफलाच भेटूया. आपल्या बरोबर आहेत या ग्रँड हॉटेल सरोवर प्रीमियरचे एक्झिक्युटिव्ह शेफ नाविद सय्यद. शेफ, वेलकम टू आम्ही सारे खवय्ये. वेलकम टू ग्रँड सरोवर. थँक्यू शेफ. आज शेफ नाविद सय्यद आम्ही एकाच कॉलेजमधले आहोत. पुण्याच्या केटरिंग कॉलेजमधून आम्ही पासआउट झालो होतो. बरेच वर्ष झाले त्याला आता, पण आज ते या हॉटेलचे एक्झिक्युटिव्ह शेफ आहेत. आणि आज आपल्याकरता त्यांच्या खास किचनमधनं एकदम स्पेशल सिग्नेचर डिशेस करून दाखवणार आहेत. तुमचा हा 20 वर्षांचा प्रवास कसा काय झाला? म्हणजे पुणा सोडल्यानंतर तुम्ही कुठे गेलात? मी पुणा सोडल्यानंतर मी पहिला जेव्हा जॉब घेत होता ताजला होतो मी. बरं. आणि ताज चेंबर्समध्ये खूप एक्सक्लुसिव्ह आउटलेट होतं. मला काय सांगू, चेंबर्समध्ये काम करणं म्हणजे एक अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि मी चेंबर्समध्ये खूप शिकलो आणि ते बेसिक्स माझ्या ताजमध्ये होते. आणि त्यानंतर मी क्रुझांवरती गेलो, पियानो क्रुझेसवरती. पियानो क्रुझेसमध्ये मी पहिला इंडियन शेफ होतो ज्याला शेफ म्हणून कन्सिडर केलं गेलं. कारण आपल्या इंडियामधून फक्त जात होतं ते कॉमीज होते, म्हणजे कुक लेवलला होते. आणि त्यानंतर मी मस्कटला होतो, सौदी अरेबियाला होतो. आणि देन आय स्टार्टेड विथ बॅक टू सरोवर. बरं. आणि मरीन प्लाझा असताना मी परत इकडे आलो. वंडरफुल. सो 20 वर्षाचा प्रवास खूप इव्हेंटफुल झालेला आहे. आता तुमच्या या कम्प्लीट हॉटेलमध्ये किती डिशेस असतील साधारण? अप्रॉक्सिमेटली पाहायला गेलं तर 200-250 डिश असतील. 200-250 डिशेसचे बँक तुमच्याकडे नेहमी असली पाहिजे. मग ह्या 250 रेसिपीज एका वेळेला लक्षात ठेवणं थोडंसं डिफिकल्ट असतं. पण छोटी प्रोफेशन आहे, 20 वर्ष त्यामध्ये आपण दिलेले आहेत. त्यामुळे तेवढं तरी आपल्याकडे बँक असायलाच पाहिजे. आणि ती डोक्यातही असते आणि आपल्या कम्प्युटर सुद्धा असते. त्यामुळे एक डोक्यात आपलं कम्प्युटर झालेलं आहे. सो शेफ, तुम्ही कुठली रेसिपी करून दाखवताय? आज आपण दाखवणार आहोत ओकरा की शम्मी विथ कोरिएंडर मेयोनेज. ओकरा के शमी जसं तुम्ही म्हणता, तर हे जे आहे ते तुमची खास रेसिपी आहे ऑफकोर्स, बरोबर आहे? तर या रेसिपीमध्ये म्हणजे काय तुम्ही, इट इज अ न्यू एज क्विझिन, न्यू वर्ल्ड क्विझिनची रेसिपी आहे ही? ओकरा एक खूप वेगळं व्हेजिटेबल आहे. त्यामध्ये जास्त फायबर असतात. बरं. आणि ज्यावेळी आपण डाळबरोबर बाइंड करतो, इट रिअली कम्स आउट विथ गुड टेस्ट. बरं. हे काय. दुसरं मी त्याबरोबर मेयोनेज, कोरिएंडर मेयोनेज दिलेला आहे. फ्युजन करून आजकाल मीडियामुळे किंवा टी व्हीमुळे प्रत्येक लोकांना माहीत आहे काय मेयोनेज असतं किंवा काय म्हणजे कॉन्टिनेंटल क्युझिन सुद्धा सगळ्यांना माहीत आहे. तर आपण फ्युजन करतो, लोकांना माहिती आहे आपण काय फ्युजन करतो. म्हणजे इट्स नॉट न्यू फॉर देम. करेक्ट. फर्स्ट क्लास. तर आपण या ओकरा शमी केली आहे. साहित्य काय काय घेतलं आहे सुरुवातीला ते पाहून घेऊ. साहित्यामध्ये घेतलेलं आहे चणा डाळ, हां, भेंडी, बरं, गरम मसाला, अख्खा गरम मसाला आहे त्यामध्ये, जिंजर, आलं, चिलीज, हळद पावडर, सॉल्ट, धनिया पावडर, चिली पावडर, हे रोस्टेड चना पावडर आहे, बरं, ब्लॅक पेपर, व्हाईट पेपर, कॉर्नफ्लावर, कोरिएंडर, मेयोनेज आणि तूप, देसी घी. देसी. सर, हे घेतलं ते व्हाईट पेपर पावडर, व्हाईट पेपर पावडर, पांढरी मिरी पूड. हो. ओके. आता सुरुवात कशी करायची? आपण पहिल्यांदा चणा डाळ घेऊया. ओके. साधारणतः किती घेतली आहे चणा डाळ आपण? हे आपण 100 ग्रॅम घेतो. 100 ग्रॅम चणा डाळ. ओके. पाणी इकडे गरम करायला ठेवलेलं आहे, उकळायला ठेवलेलं आहे. ही आधी भिजवली आहे वगैरे असं काही नाही आहे? नाही, डायरेक्ट त्यामुळे आपण गरम मसाला टाकूया. बरं. तमालपत्र, दालचिनी, सुकी लाल मिरची, काळे वेलदोडे, नंतर बदिया, हिरवी मिरची, जावित्री, आपण आलं ते याच्यामध्ये आलं घालतोय आपण स्लायसेस करून. ओके.
आता आपल्याला किती वेळ ठेवायचं आहे? साधारणतः अर्धा तास आपल्याला ठेवायला लागेल. अर्धा तास ठेवायचं, पण त्याचा स्वाद मस्त पसरतोय आणि या अशा ॲम्बियन्समध्ये तर त्याला आणखीन मजा येते. म्हणजे तुम्हाला सांग, आता इकडे बाजूला स्विमिंग पूल आहे, तर हे 5 स्टार हॉटेल मध्ये येतं. हो, 5 स्टार हॉटेलमध्ये क्लासिफाय होतं. तर अशा याच्यात या ॲम्बियन्समध्ये तुम्ही काय इकडे पार्टीज वगैरे ऑर्गनाईज करता का? हो, आम्ही इथे आमचं म्हणजे हे टेरेस जे आहे ते पार्टीसाठी असतं. म्हणजे मोठी पार्टी असते, ओके, 150 पॅक्स किंवा 200 पॅक्स आम्ही इथे ऑर्गनाईज करतो. वंडरफुल. आणि तुलाही असं वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जाण्याची संधी मिळालेली आहे, एकापेक्षा एक सरस हॉटेल्स. तर फॉरेनच्या हॉटेल्समध्ये आणि आपल्या या सध्या आपल्या हॉटेल्समध्ये काय फरक जाणवतो? काही वर्ष अगोदर खूप म्हणजे डिफरन्स होता, पण सध्या तरी असं वाटत नाही, कारण आपल्याकडे प्रत्येक गोष्ट अवेलेबल असते. मार्केट खूप ओपन झालेलं आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट अवेलेबल आहे. त्यावेळी मला वाटत नाही की खूप डिफरन्स आहे. हां, थोडंसं इक्विपमेंट्स जे हायली टेक इक्विपमेंट्स आपल्याला इंडियामध्ये अजून आलेले नाही, पण अदरवाईज आम्ही ॲट पार आहोत. ॲब्सोल्युटली ॲट पार. वंडरफुल. डाळ आपली शिस्ती आहे. त्याच्यामध्ये आता काय घालायचं आहे आपल्याला? पण आता ओकरा टाकू त्यामध्ये. ओकरा म्हणजे भेंडी. ओके. साधारणतः ओकरा किती घेतलेली आहे आपण? भेंडी 150 ग्रॅम ओकरा घेतली. 150 ग्रॅम भेंडी आपण रेग्युलर घेऊन त्यामध्ये घालतो. तर ही डिश तू शिकलास कुठे? म्हणजे तुला ही कशी काय सुचली, का तुझ्या एक्सपिरियन्समधनं तू ही बनवली आहेस? ही माझ्या एक्सपिरियन्समधून बनवलेली आहे, कारण मी नेहमी बनवतो, घरी पण बनवतो. अरे वा, घरी कुकिंग करतोस? हो, कधी प्रश्न विचारतात शेफला की तुम्ही घरी कुकिंग करता की नाही. तू घरी करतोस? मग कधी कधी करावं लागतं. अच्छा. उत्तम हाऊसकीपिंग वाला आहेस तू, म्हणजे याचा अर्थ. आपण याच्यात आता भेंडी घालून भेंडी पण उकळून घेतोय काय? हो. ओके. याच्यात अजून मसाले वगैरे काय घालायचे? त्यामध्ये आपण थोडेसे हळद पावडर टाकूया. बर. हे आपण प्रेशर कुकर मध्ये बनवू शकतो का? हो, बनवू शकतो. चवीत काही फरक पडेल? चवीत केल्यावर प्रेशर कुकरमध्ये म्हणजे पहिल्यांदा आपल्याला डाळ शिजून घ्यावं लागेल आणि नंतर एकत्र परत भेंडी घालून. कारण भेंडीला जास्त वेळ लागत नाही. हो, बरोबर. ओके. शिजली आहे का डाळ आता? हो, डाळ शिजलेली आहे. आता काय करायचं, आपण ह्याच्यातनं काढून घ्यायचं आहे. आपण काढा. करू का मग? डाळ शिजून झाल्यावर आपण ती गाळून घेतोय आणि नंतर काय करायचं आपण विचारूया. ओके. आता काय करायचं, म्हणजे हे आपण गाळून घेतलं, या पुढची स्टेप? ते आपण मिक्सरमध्ये त्याला वाटून घेऊ. मिक्सरमधनं वाटून घ्यायचं? हो, दॅट्स इट. आम्ही हे मिक्सरमधनं वाटून घेतो. वाटून झाल्यानंतर त्याचं हे मिश्रण असं दिसलं. आणि आता शेफ, या पुढची स्टेप प्लीज तुमच्याकडे. त्यामध्ये आपण थोडं रोस्टेड चना पावडर टाकूया. म्हणजे बेसन? हां, बेसन. रोस्टेड चणा डाळ किंवा बेसन आपण त्यामध्ये घालू शकतो. हे बाइंडिंगसाठी असतं. बरोबर. थोडीशी चिली पावडर. ओके. धनिया पावडर. आम्ही आत्तापर्यंत बरेच टाईपचे कबाब्स म्हणजे करून दाखवले आहेत, पण भेंडी वापरून कबाबची जी स्पेशालिटी आहे ना, ती आज मी पहिल्यांदा बघतोय आणि डेफिनेटली युनिक आहे. थोडीशी पेपर पावडर, व्हाईट पेपर पावडर, कॉर्नफ्लॉवर. ओके. थोडा क्रिस्पीनेस येण्याकरता, बाइंडिंगसाठी सुद्धा. बाइंडिंग आपण मिक्स करून घेऊया. बरं. तर भेंडीचा तो चिकटपणा किंवा स्ट्रिंजीनेस फायबर जास्त असल्यामुळे थोडंसं ते चिकटपणा त्यामध्ये येतो. पण भेंडी बॉईल करून वापरणं हे कसं काय सुचलं शेफ तुम्हाला? भेंडी मला स्वतःला खूप आवडते. बरं. आणि त्यामुळे मी रेसिपी अशी बनवली की जे आपल्याला स्वतःला आवडते, म्हणजे दुसऱ्यांना पण आवडायला हरकत नाही. आम्ही म्हणतो ना, जो मैं बनाऊंगा वो लोग खाएंगे. अशा प्रत्येक वेळेला तुम्हाला मेनू बनवावा लागतो. मग किती वेळा तुम्ही मेनू चेंज करता तुमच्या हॉटेलचा? आमच्या हॉटेलचा मेनू 3 महिन्यात आम्ही चेंज करतो. 3 महिन्यांनी दरवेळेला चेंज करावा लागतो. मग सगळा कम्प्लीटच्या कम्प्लीट मेनू चेंज करता का? काही पॉप्युलर डिशेस आहेत ते ठेवता? नाही, आम्ही ते
खातील? एक आढावा घेतो त्याचा की आपल्याकडे कुठली डिशेस जातात, ओके, त्या हिशोबाने आम्ही मेनू सेट करतो. मेनू सेट. तुम्ही तुमच्याकडे इकडे टोटल रेस्टॉरंट्स आहेत 3. हो, आमचं एक म्हणजे मल्टीक्युझिन रेस्टॉरंट आहे. त्यामध्ये चायनीज, इंडियन आणि कॉन्टी आहे. त्याची आपण टिक्की बनवून घेऊया. ओके. त्याच्यावरनं काही कॉर्नफ्लॉवर वगैरे लावायची गरज आहे? नाही, काही मीठ वगैरे काही अजून एक्स्ट्रा काही गरज घालायची गरज? एक्सलंट. त्याला अजिबात आपल्याला वाटणार नाही की हे ह्याच्यामध्ये हे सगळं साहित्य घातलेलं आणि भेंडी घातली हे तर कळणारच नाही कोणाला. मला बऱ्याच लोकांना भेंडी आवडत नाही. हा, पण ह्याच्यात घातल्यावरती कळणार नाही त्यांना कदाचित भेंडी त्यांना घातली. आवडायला लागेल. आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हो, पण त्यासाठी तूप घेऊया, प्युअर घी. ओके. साजूक तुपातच ग्रिल करायचं काय? हो, कारण त्यामध्ये जास्त फ्लेवर येतो. बर. तूप गरम झालं. हे तुमची जी प्लेट्स आहेत या काय आहेत, म्हणजे लाकडी वाटतायत पण आवाज वेगळा येतोय. आणि हे मातीचे प्लेट्स आहेत. मातीचे हो, प्लेट्स आणि हे जे आहेत ते 3,500 फॅरेटमध्ये शिजलेले आहेत, बेक केलेले आहेत. So तुम्ही हे बेक करू शकता. हो, आम्ही स्पेशली हे दिल्लीहून मागवलेलं आहे. बरोबर. सो खास तुमच्या या 3 रेस्टॉरंट्सच्या मेनू करता तुम्ही हो, या हा फक्त डिसाईड केलं. मग हे सगळं डिसिजन घेण्यामागे तुमचा पण त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते? हो, जास्त माझं इन्व्हॉल्वमेंट, कारण तुझी मी involvement स्टडी असते. करतो की आपल्याला कुठल्या गोष्टीत म्हणजे कसं बनवायचं, कुठली आणि dish कसं कशात serve करायची. आणि त्यावर Excellent. स्टडी करून नंतर. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया. त्याला आता साधारणतः किती वेळ लागेल हे शिजायला? एक 5 ते 7 मिनिटात होऊन जाईल. 5 ते 7 मिनिटात. तर आपला मिक्सर अगोदर शिजलेलाच आहे. बरोबर. आपण नुसतं त्याला कलर देऊया. कलर देतो. शेफ, तुम्ही आपण हे शामी कबाब ग्रिल करून घेतोच आहे, पण याच्यावर तो सॉस तुम्ही जो बनवताय तो कसा बनवायचा दाखवा ना. हा, ते आपल्याला फक्त मेयोनेज हवं. हा, सगळंच घ्या. मेयोनेज आणि त्याच्यामध्ये कोरिएंडर घाला. एवढं सोपं आहे. हो, मेयोनेज आणि चॉप कोरिएंडर म्हणजे कोरिएंडर डिप तयार. शामी कबाब पण ग्रिल होतात ना व्यवस्थित. तुपाचा हा स्वाद, ही छान संध्याकाळ, बाजूला स्विमिंग पूल, कबाब घ्यायचा आणि स्विमिंग पूलमध्ये डाईव्ह मारायची, एवढंच बाकी आहे. आता हे गार्निश करता तुम्ही काय काय वापरताय? म्हणजे फायनली डिश आपली हॉटेलमध्ये येते, गार्निश्ड डिश, ती खरोखरच म्हणजे लोकांना ते खावीशीच वाटते ती डिश. ही सिंपल गार्निश म्हणजे एकदम सिंपल असावी. त्यासाठी मी फक्त लेट्यूस घेतलेले आहेत. बरं. आणि थोडंसं चिल्ड वॉटरमध्ये टाकलेलं, आईस वॉटरमध्ये. ओके. आणखीन थोडंसं रेड कॅबेज मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं. ऑनियन आहे आणि पुदिना. ओके. कबाब पण तयार झालेले. काढू याच्यात? हो. परफेक्ट. सॉस पण रेडी आहे. शेफ नावेद स्पेशल ओकरा के शामी तयार झालेलं आहे. तुम्ही कसली वाट बघताय? तुम्हाला आज ते बनवायचे असतील, त्यासाठी तुम्हाला साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. ओकरा की शामी विथ कोरिएंडर मेयोनीज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 100 ग्राम चणा डाळ, 150 ग्राम भेंडी, खडा गरम मसाला, आलं, हिरवी मिरची, मीठ, हळद, धणेपूड, तिखट, भाजलेलं बेसन, काळी मिरी पूड, कॉर्नफ्लोर, कोथिंबीर, मेयोनीज, साजूक तूप, पांढरी मिरपूड, गार्निशिंगसाठी लेट्यूस, रेड कॅबेज आणि ओनियन रिंग्स. कृती: प्रथम पॅन मध्ये पाणी उकळवून त्यामध्ये खडा गरम मसाला, हिरवी मिरची आणि आलं घालून चणा डाळ वाफवून घ्यावी. त्यामध्ये चिरलेली भेंडी, हळद आणि मीठ घालून शिजलेलं मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. त्यामध्ये भाजलेलं बेसन, तिखट, धणेपूड, मिरची, पांढरी मिरपूड आणि कॉर्नफ्लोर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे कबाब तुपामध्ये 5 ते 7 मिनिटं शॅलो फ्राय करून घ्यावेत. कोथिंबीर आणि मेयोनीजचं मिश्रण एकजीव करून घ्यावं. कबाब या सॉस बरोबर सर्व्ह करावेत.
आम्ही सारे